नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. तर चला आज आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी उकडलेला बटाटा असा कद्दूकस करून घेते, कारण आपण बनवतो इन्स्टंट मेदूवडे. तर बटाटा व्यवस्थित मी किसून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 1 वाटी पोहे घालणार आहे. तर पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित बाइंडिंग होतील. आता आपल्याला स्वच्छ धुवून व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते पोहे बटाट्यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर आता यामध्ये मी घालणार आहे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर आपल्याला बाइंडिंगसाठी घालायचं आहे 2 चमचे. हे बघा, अशा प्रकारे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर यामध्ये घातलेला आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता. तर कढीपत्ता आपल्याला असा तोडून घालायचा आहे, कट करायचा नाही आहे, असं तोडून घालायचं आहे, जेणेकरून त्याची चव मस्त येते आणि त्याचा फ्लेवर मस्त लागतो. आता यामध्ये मी घालते 1 मोठा कांदा बारीक चिरलेला आणि त्यानंतर कोथिंबीर. जास्त काही घालायची गरज नाही आहे, कमी साहित्यामध्ये होतात आणि एकदम मस्त टेस्टी होतात, क्रिस्पी आणि क्रंचीसुद्धा होतात. आता यामध्ये मी घालते जिरा अर्धा चमचा आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. अगर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. आणि अशा प्रकारे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदा मेदूवडे बनवून बघा, किती मस्त क्रिस्पी लागतात. आणि आपण यामध्ये ना डाळ वापरलेली आहे, ना तर आपण यामध्ये तांदूळ वगैरे वापरला आहे, ना रवा वापरला आहे. तर आता बघा, यामध्ये मी घालते थोडंसे अर्धा चमचा तेल आणि याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते सर्व मिश्रणाला. अशा प्रकारे इन्स्टंट मेदूवडे 15 मिनिटांमध्ये तयार होतात. आता आपण हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि याचा व्यवस्थित वडे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी थोडं थोडं यामधलं बॅटर घेऊन अशा प्रकारे वडे बनवून घेते आहे. तुम्हाला हवं तो शेप तुम्ही देऊ शकता, डायरेक्ट याचे बॉल्स पण बनवू शकता तरीही चालेल. एकदम लाजवाब लागतात चवीला आणि एकदम क्रिस्पी होतात. हे बघा, आता अशा प्रकारे यामध्ये मी याला व्यवस्थित मेदूवड्यांचा शेप दिलेला आहे. अशा प्रकारे मी सर्व मेदूवडे बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला फ्राय करायचं आहे. तर फ्राय करताना आपल्याला तेल जास्त गरम करायचं आहे, हाय फ्लेमवरतीच फ्राय करायचं आहे, जेणेकरून एकदम क्रिस्पी होतील. कारण यामध्ये आपण उकडलेला बटाटा घातलेला आहे, त्यामुळे याला जास्त शिजण्याची गरज नाही आहे. अशा प्रकारे आता मी सर्व मेदूवडे फ्राय करून घेते. तर मी तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे आपण यामध्ये घालून घेऊयात आणि याला हाय फ्लेमवरती फ्राय करून घेऊयात. फ्राय व्हायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित क्रिस्पी फ्राय होऊन जातात. हे बघा, दिसायला पण किती मस्त दिसत आहेत आणि कोणी म्हणणारसुद्धा नाही की आपण यांना फक्त बटाटा वापरून बनवलेलं आहे. कारण एकदम हे डाळीचे जसे मेदूवडे दिसतात तसेच दिसतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. आणि लहान मुलांना तर खूप आवडेल, कारण त्यांचा आवडीचा पदार्थ आहे. हे बघा, किती मस्त क्रिस्पी फ्राय झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही इन्स्टंट घरच्या घरीच 10 ते 15 मिनिटांमध्ये मेदूवडे बनवू शकता आणि कसलंही झंझट वगैरे काही नाही आहे. एकदम झटपट लाजवाब रेसिपी आहे. तर नक्कीच एकदा बनवून बघा. हे बघा, आता मी दुसरी बॅचसुद्धा यामध्ये टाकलेली आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेते. अशा प्रकारे आपण मेदूवडे एकदम झटपट बनवू शकतो. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित त्यांना क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते उत्तम लागतील आणि तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असेच खाल्ले चहाबरोबर तरी मस्त लागतात. एकदम एक नंबर रेसिपी आहे. तर नक्कीच तुम्ही बनवून बघा, तुम्हालाही आवडेल. हे बघा, आपले मेदूवडे एकदम तयार झालेले आहेत आणि दिसतात ना एकदम क्रिस्पी आणि क्रंची, माउथ वॉटरिंग एकदम दिसतात आहे आणि यांची चव तर एकदम भन्नाट असते. तर नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि याला आपण कोणी बघून म्हणणार नाही की हे आपण फक्त बटाटा वापरून बनवलेले आहेत, डाळ वगैरे यामध्ये वापरलेली नाही. तर एकदम मस्त झालेले आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.